नमस्कार मित्रांनो, आज या मालिकेमध्ये आपण पाहणार आहोत. आता श्रावणीचा हात पकडलेला असतो. शुभूची शपथ घे आणि सांग मला ज्या अटी मान्य आहेत म्हणून मी जी काय अट घालेल ना ती मान्य करायची की माझी सून आणि एकी घरात. आता शुभूच्या डोक्यावर हात ठेवलेला असतो. तो पटकन खाली घेते कारण आई काय अट घालणार आहे आणि काय नाही श्रावणीला अंदाज नसतो. म्हणतात कारभार नाही कसल्या अटी घालते आणि काय वागते तुझं तुला तरी कळतंय ग. तिची परीक्षा घ्यायची आणि बघू ही परीक्षेत किती खरी उतरतेस ते. जमणार असेल तर हिने आत यावं नाही तर बाहेरच्या बाहेर निघून. श्रावणी पुढे दुविधा मनस्थिती झालेली असते. काय करावं. आई कोणत्या अटी घालणार काय अटी घालणार काहीच माहित नसतं. मी जरा विचार करते आणि शेवटी शुभूच्या डोक्यावर परत ती हात ठेवते. काय अटी घालायच्या आहेत त्या घाला. मी घेतेय शुभूची शपथ. श्रावणी आईच्या जाळ्यात अडकलेली असते. आईला म्हणते की तुमच्या अटी सांगा. आईला तर आनंदच झालेला असतात. आली की विसरायला लागणार एका मिनिस्टरची पोरगी आहे. सर्वसामान्यांसारखं आयुष्य जगायला लागणार. घराची सून म्हणून वावरायला लागणार तसं राहायला लागणार. पडतील ती सगळी कामं करायला लागणार काहीही न म्हणता. भारी हसू येत असतं. तू ओळख विसरून जायची आणि नॉर्मल माणसासारखं आयुष्य जग. वडिलांकडून तुझ्या घरच्यांकडून कोणतीच मदत घेतली जाणार नाही. मिनिस्टरची पोरगी म्हणून इतर कोणाच्याकडून सुद्धा पैशाची मदत घ्यायची नाही. शपथ हे सगळं मान्य असेल तर शुभूची बायको म्हणून या घरात हक्काने यायचं. हे स्वतःच्या हाताने श्रावणीचा हात काढलेला असतो डोक्यावरचा. आई हे काय चाललंय आणि काय लावलंय ग तू हे अटी बिटी. काय बोलतीस तुझं तुला तरी कळतंय ग. तू का मांडतीयस तुझं तुला तरी कळतंय ग. मुद्दामून त्रास देतेस ना श्रावणीला. पुन्हा काय सांग बरं काय केलंय तिने. त्या लेकीवर झालेला अन्याय ना तिच्यामुळे झालाय. त्यातल्या त्यात माझ्या लेकीने जो अन्याय झाल्यावर जे काही सहन करते ना त्यापुढे हिला घातलेल्या अटी तर काहीच नाहीये. जर वाटत असेल ना तुझ्या बायकोवर मी अन्याय करते तर खुशाल घ्यायचं आणि लगेच चालतं व्हायचं. तर माझ्या अटी मान्य करायच्या नाही तर इथून लगेच चालतं व्हायचं. दोन्हीपैकी एक पर्याय काहीतरी निवडायचा. पटकन निवडा आमच्याकडे वेळ नाहीये. घरात यायचं असेल तर अटी मान्य करायच्या नसन तर माघारी निघायचं. शोभा म्हणते ही श्रीमंता घरची पोरगी आपल्या घरात कसं राहणार कसं ऍडजस्ट करणार. शक्यच नाहीये गरीबासारखं तिने वागणं राहणं जगणं. लाडाकोडात वाढलेली श्रीमंताची लेक आपल्या घरात कशी राहणार ग. आता हसत असते तिची किल्लरबाजी करत असते. आई म्हणते हे बघ अजूनही वेळ गेली नाही. अटी मान्य नसतील तर इथून लगेच चालतं व्हायचं. आली मोठी गरीबाच्या घरी संसार करायला एवढं सोपं नाहीये. गरीबाच्या घरी राहणं संसार करणं आम्ही काय जगतो आमचं आम्हाला माहिती. दार लावायला लागलेली असते आणि यांना ढकलून देते की तुम्ही निघा आता. श्रावणी दार लावत असते तर तसंच दार उघडते आणि म्हणते मी तयार आहे. सगळ्या अटी मान्य करून या घरात संसार करायला तयार आहे. शुभूची बायको म्हणून हक्काने मिरवणार आहे मी सुद्धा. आता चांगलीच फजिती केलेली असते कारण आईला गॅरंटीच नसते ही हो म्हणेल म्हणून. पण श्रावणीने हो म्हटलेलं असतं आणि सगळ्या अटी मान्य करायला तयार असते. स्वतः मोठ्या दिमाखात दार उघडते. आई तर फक्त बघतच राहिलेली असते. पण श्रावणी भावनेच्या भरात कोणताच चुकीचा निर्णय घेऊ नको. फार आणि फार अवघड असणार आहे हे सगळं. सोपं नाही आणि एका दिवसाचं नाहीये. फार संकटाला सामोरं जायला लागणार आहे. प्लीज प्लीज तू माघार घे. आपण इथून कुठं पण जाऊया. नको हे सगळं स्वीकारू. तू नीट विचार करूनच निर्णय घेते. भावनेच्या भरात वगैरे काहीच घेत नाहीये. तू अजिबात काळजी करू नको. जाईन मी श्रीमंता घरची पोरगी आहे. श्रीमंताची लेक आहे. गरीबासारखीच वागणार गरीबासारखीच संसार करणार. फक्त शुभूची बायको आहे या नात्याने या घरात येणार आणि तशीच वागणार मी. बाबांचे रुतबा पैसा अडका मान मर्यादा सगळं काही सोडून देते. इष्टा पद याच्याशी माझा काही एक संबंध नाहीये. आणि सामान्य घरची सून बनून राहणार आणि तशीच वागणार. त्या सुनेप्रमाणे जी पडतील ती सगळी कामं करणार आणि व्यवस्थित घर संसार सांभाळण्याचा प्रयत्न. सर्वसामान्य अशी राहणीमान ठेवणार. कडून किंवा घरातल्या इतर व्यक्तींकडून एक रुपया सुद्धा घेणार. फार कौतुक लागतं. फार कौतुकाने श्रावणीकडे बघत असतात. वा श्रावणी वा मानलं तुला. खरं प्रेम करते माझ्या शुभूवर. ही शुभूची शपथ घेते. जे काय आता बोलली ते सगळ्या अटी मला मान्य आहेत आणि मी तशीच वागणार. घातलेल्या सगळ्या अटी मान्य आहे आणि सगळ्या अटी स्वीकारूनच मी या घरात पाय टाकते. आता बोलतीच बंद केलेली असते श्रावणीने. असं वाटलेलं असतं एवढं टॉर्चर केल्यावर ती पळून जाईन. शुभूचा नाच सोडेल. या घरातून पळून डायरेक्ट तिच्या घरी जाणार. पण उलट झालेलं असतं. श्रावणीने त्यांचेच दात त्यांच्या घशात घातलेले असतात. तिथेच नाकावर टिचून संसार करायला ती तयार असते. तिला कळल सासूरवास म्हणजे काय असतो. आजपासून तिचा सासूरवास सुरू. डोळे पुसते आणि खंबीरपणे आतमध्ये पाऊल टाकणार असते कारण आजपासून सगळंच तिचं जग बदलणार असतं. आता निघून गेलेली असते. सानिका निघून जाते. तिच्या मागे शोभा पण निघून जाते. बाई बापू काय शेपूटच असतात ते सुद्धा निघून गेलेलं असतं. आता फक्त यांच्या स्वागतासाठी अण्णा उभे असतात. आता स्वीटीचा फोन चाललेला असतो अलकनंदासोबत. तिने जी केस केली होती शुभू विरुद्ध ती मागं घेतलीये. ती स्वतः शुभू सोबत त्याच्याच घरात संसार करायला गेलीये. आमच्या घराला कायमची लात मारून. स्वीटीला आता हे सगळं अलकनंदाने सांगितलेलं असतं की श्रावणी आता कायमची शुभूची होणार आहे. ती शुभूल सोडायला तयार नाहीये. ती म्हणते काय सांगताय तुम्ही मॅडम. हो मी जेवढं सांगितलं तेवढं सगळं खरं आहे स्वीटे. शब्द दिला होता मला शुभू माझा आणि माझाच होणार. त्या श्रावणीचा होणार नाही. मग असं कसं झालं. शब्द कसा फिरवला. ती श्रावणी गेलीच कशी शुभूकडे. तर मी काय त्यांना सोडत नसतो. काही झालं तरी मी सोडत नसतो. श्रावणी पिसाळ्या कुत्र्यासारखी. ही जी स्वीटी असते श्रावणीचं नाव ऐकून पिसाळ्या कुत्र्यासारखी झालेली असते. मी काय त्या श्रावणीला आणि शुभूला सोडत नसतो. मी नंतर बोलतो. हे स्वीटीला रागाच्या भरात शब्द सुचत नसतात की मॅडमांशी काय बोलायचं. यांची वाट लावणार यात काही शंकाच नाही. लगेच स्वीटीने राग काय फोन घेतलेला असतो आणि लगेच कोणाला फोन लावते. का
तर शुभू आणि श्रावणी एकत्र आले त्या घरात आणि संसार करणार आहेत ना थाटामाटात, हे स्वीटीला सहन झालेलं नसतं. आता आई, शोभा, सानिका असतात आणि टेन्शन मध्येच असतात. आहे कशाला घेतलं ग तिला घरात, कशाला आटीबिटी मान्य केलं. त्या घरातल्या घरात इकडे तिकडे फेऱ्या मारत असते आणि राग राग संताप तिचा झालेला असतो. आपल्या घरात दुःखाचा डोंगर कमी आहे का, एका मागे एक संकट दुःख चालूच आहे, त्यात तिला कशाला बोलवलं ग. काय विचार करते फेऱ्या मारून मारून आईचं आईला माहिती. काय आईच्या फोनवर फोन आलेला असतो, तो असेल स्वीटीचा. घाबरलेली असते. स्वीटीचा फोन, आईची आता बोलतीच बंद होते. बाई तुमच्या पोरीचं आयुष्य उद्ध्वस्त करायचंय का अगं स्वीटी, ऐकून तरी घे. एकाचं लगीन इंद्रायणी बरोबरच लावून द्यायचंय मला. काय पण लग्नाचं करायचं असेल तर शुभू मला हवाय. श्रावणीला घरात कशासाठी घेतलं हा सांगा की. श्रावणीला घरात पाय कसा ठेवू दिला. स्वीटे मी तिला आणलं नाही, ती स्वतःहून आलीये. तिला इथे आणण्यात माझा काही एक हेतू नाहीये, तरी सुद्धा तिला मी घरात नाही घ्यायचं म्हणून खूप प्रयत्न केले, पण शेवटी ती आलीच. झालं तर ती शुभूची बायको आहे. आता हे आपल्याला विसरायला पाहिजे का. नाही ना, त्यांना संसार करायचा आणि हे विसरून कसं जमणार ग स्वीटे. शेवटी ते नवरा बायको आहेत ग. मी तरी काय करू सांग बरं. काय करू म्हणून काय विचारताय आत्या तोंडवर करून. हकलून द्यायची की धक्के मारून. कशाला घेतली त्याने असं तडकाफडकी नाही बाहेर काढता येत ना मला. तुमची भाषा तुम्ही करताय होय आत्याबाई. नकोच आहे ना इंद्राणी जावई म्हणून, मग ठीक आहे नको तर नको. राहिलं तुमची पोरगी आयुष्यभर तुमच्याच घरी ठेवा. आणि सानिकाचं लग्न विसरून जायचं आणि दुसरा कोणीतरी नवरा बघायचा. ते स्वीटे असं करू नको, जरा समजून घे. नाही समजून बिमजून काही नाही. शुभू माझा तर सानिका इंद्रणीलची, कळतंय का. एवढं आणि एवढंच होणार, याच्या व्यतिरिक्त काहीच नाही. ती आता यांना टॉर्चर करत असते, ब्लॅकमेल करत असते. मी हे करेन मी ते करेन, काहीही करून यांना अगदी हरॅसमेंट केलेली असते. तिने मेंटली हरॅसमेंट करायला सुरुवात केलेली असते आणि आई बिचारी घाबरलेली असते. इज्जतीला घाबरते. हिचं पोट जर उद्या दिसायला लागलं तर लोक म्हणतील की बिन लग्नाचीच आई झाली का वगैरे. बाप कोण काहीही तिला बोलतील. त्यासाठी आई सगळं दाबादाबी करत असते आणि काहीही करून इंद्रनील सोबत लग्न लावून देण्याचा प्रयत्न करते. पण स्वीटी मात्र काय तयार नसते. ती टॉर्चर करत असते या सगळ्यांनाच. अगदी वेठीच धरलेलं असतं या स्वीटीने. म्हणून आई रागाच्या भरात श्रावणीला एवढं बोललेली असते आणि एवढा तिचा राग करते. स्वीटीने फोन बंद केलेला असतो. स्वीटीला माहिती ती एकदा घरात घुसली म्हणल्यावर ती काय बाहेर जात नसते. आई हॅलो स्वीटी करते, तोपर्यंत स्वीटी फोन बंद करते आणि काहीतरी कारस्थान शिजवायला सुरुवात. म्हणतात 2 मिनिटं थांबा पोरी, अगदी अशीच उभी राहा मी आलोच. शुभू आणि श्रावणीच्या मधून पळत पळत गेलेले असतात. जो पायाने असा उलथून दिलाय तांब्या, तो तांब्या आणायला गेलेले असतात. कारण परत त्यांना कलश तयार करायचं, त्या धान्याने भरायचं आणि मग ते मापटं ओलांडून श्रावणी गृहप्रवेश करणार असते. डोळ्यात पाणी येतं, श्रावणीच्या डोळ्यात पाणी येतं. अण्णांची ती धडपड बघून, अण्णांचं ते प्रेम बघून शुभू आणि श्रावणी दोघे सुद्धा रडायला लागलेले असतात. किती प्रेम असतं आणि किती माया असते अण्णांच्या मनात. तर पोरी मला माफ करा, सगळं मलाच करायला लागते, तुला माहिती ना. अण्णांनी परत तो कलश आणून ठेवलेला असतो. आता हे मापटं ओलांडायचं आणि मग श्रावणीने आतमध्ये यायचं. श्रावणी म्हणते अण्णा असू द्या, तुम्ही करताय त्यातच मला खूप आनंद. हे मापटं ओलांड, खऱ्या अर्थानं या घरची लक्ष्मी बनून लक्ष्मीच्या पावलांना तू घरात ये. शुभूकडे बघते, खूप हसते आणि तिला खूप छान वाटलेलं असतं. फायनली शुभूची बायको म्हणून या घरात मी प्रवेश करते. हातात हात घेतलेला असतो श्रावणीचा आणि आता हक्काने अधिकाराने ती या घरात येणार असते. छान वाटतं तिला आणि अण्णांनाही कौतुक वाटत असते, इतकी गोड सून मिळाली आहे. कलश तिने जे मापटं असतं ते ओलांडलेलं असतं आणि शुभू आणि श्रावणी आता आनंदाने अधिकाराने घरात गृहप्रवेश करणार असतात. खरं तर गृहप्रवेश त्यांनी आनंदाने केलेलं असतो. इथून पुढचं आयुष्य जे असतं ते खडतड होणार असतं. कारण आई तिला सासूरवास करणारे हे दारातच बोलून दाखवलेलं असतं. इतकं टॉर्चर करणार असते की ही कंटाळून इथून निघून जाणार. यासाठी आई पुरेपूर असा प्रयत्न करणार असते. श्रावणीला माहितीच नसतं मी हो म्हणून काय पत्कारलंय. सुद्धा आता एकाच वेळेला उजवा पाय आतमध्ये टाकलेला असतो. सुखाने संसार करण्यासाठी गृहप्रवेश छान असा केलेला असतो. श्रावणीकडे कौतुकाने बघत असतो आणि श्रावणी इतकी कौतुकाने आतमध्ये आलेली असते. तिच्या चेहऱ्यावर वेगळंच तेज असतं आणि डोळ्यामध्ये कॉन्फिडन्स असतो. स्वप्न असतात इथून पुढे आता तिला पूर्ण करायचे असतात. हक्काने अधिकाराने शुभूच्या बरोबरीने. बसण्यासाठी चादर टाकलेली असते श्रावणीला आणि शुभूला. बसायला टाकतात आणि म्हणतात बसा. श्रावणी डोळे भरून ती पूर्ण रूम बघते तर एका नजरेतच ती रूम संपलेली असते. इतकी छोटीशी ती रूम असते. इथे आता एवढ्या लोकांना एकत्र राहायचं असतं आणि यांच्यामध्ये संसार करून दाखवायचं असतो श्रावणीला. आणि शुभूला खुणावते आणि आधी पाया पड अण्णांच्या असं सांगते. दोघांनी जोड्याने आशीर्वाद घेतलेला असतो. अण्णा म्हणतात अखंड सौभाग्यवती सुखाने संसार कर बाई, सुखाने संसार होऊ दे तुमचा. आणि बाळा शुभू ओवाळायचं राहिलं, मी शोभाला नाही तर सानिकाला सांगतो, कुणीतरी ओवाळेन तुम्हाला. शोभाला
किंवा सानिकाला सांगणार असत की यांचं औक्षण कर. ते काय काम आहे अण्णा, कशासाठी बोलवलं? नवीन नवरी आली घरात, निदान ओवाळा तरी तिला, औक्षण तरी करा. आणि तंबोरा फुगवून घेतलेलं असतो, ती काय ओवाळणार नसते. आणि शोभा तर काय शोभाच असते. सुद्धा तोंड अशी वाकडी केलेली असतात की आम्ही ओवाळणार नाही. आता ठीक आहे ना, नाही ओवाळायचंय ना, नका ओवाळू. स्वतः ओवाळणार असतात शुभूला आणि श्रावणीला. श्रावणी बाळा मला माफ करा, खरं तर जे काम बायकांनी करायला पाहिजे ते मी करतोय, सगळं काम मीच करतोय. कुंकू लावतो, मला खरंच माफ कर श्रावणी. म्हणजे प्लीज असं काही सॉरी सॉरी बोलू नका. इतक्या हक्काने, मायेने, आदराने हे सगळं करताय ना, मला खूप छान वाटतंय. त्यासारख्या पोरक्या मुलीसाठी हे खूप आहे बाबा, आणि यातच मला खूप खूप समाधान आहे. बाबा म्हटलीस तू श्रावणी? हो, माझे बाबाचे तुम्ही, शुभूचे बाबा म्हणजे माझे बाबा. मी म्हणते चालेल का तुम्हाला मी बाबा म्हटलेलं? नसन चालेल तर मी नाही बोलणार ना बाबा. माझ्या सख्या बाबांनी माझं नाव घ्यायला सुद्धा नकार दिलाय. चालेल काय ग, आवडल, धावल, पळल, सुटल ग, मला बाबा, तुझा बाबाचे मी. स्वतः हळदी कुंकू लावतात, श्रावणीचं औक्षण करतात, शुभूला सुद्धा गंध लावतात. एका बाईचं कर्तव्य बाबांनी पूर्ण केलेलं असतं, कारण बाबांच्या घरात बायका असून सुद्धा उपयोगच नसतो. ही कौतुकाने औक्षण केलेलं असतं, त्यांना जेवढं होईल तेवढं त्यांनी केलेलं असतं स्वागत. त्या शोभाला आणि सानिकाला इतका राग आलेला असतो की बाबा काय कौतुक करताय त्या श्रावणीचं. औक्षण वगैरे करून झालेलं असतो. आई लांबूनच एक साडी घेते आणि श्रावणीच्या अंगावर अशी फेकते. हलकी साधी कॉटनची साडी दिलेली असते, एकदम सिंपल. समोर येते आणि श्रावणीकडे रागाने बघत असता. रागारागाने येते आणि श्रावणीच्या समोर उभी राहते. शोभाला हसायला येत असतं. तिला माहिती आता टॉर्चरिंग सुरू झालं, श्रावणीचा सासूरवास सुरू. अण्णा म्हणतात कारभारने ही कोणती पद्धत आहे? पद्धत पण विसरलीस की काय? की वागायला विसरलीस की सगळंच काही डोक्यातून गेलंय? तरी घरात आली तू काय तमाशा मांडलाय ग? जी पद्धती आणि मी अशीच वागणार आहे. पुढे या घरात तिला असंच वागवलं जाणार आहे. सून बनण्याची लय दांडगी हाऊस होती ना, मग बनू दे की तिला सून. मी सासू पण बनते की, दाखवते तिला सासू कशी असते. श्रीमंतीचा हा शृंगार काढायचा आणि गरिबीची कापडं लिहायची, कळतंय का? ही साडी नेसायची आजपासून. ती साडी आणि 2 मिनिटात नेसून ये. तोरडते, किंचाळते, उचलती. बिचारी श्रावणी आता घाबरलेली असतो. कसली साडी दिलीये तुला? तुला कळतंय का? ही साडी दिली श्रावणीला नेसायला? वाटत नाही का ग असं वागताना? अण्णांकडे बघते आणि म्हणते मला या घरात कोणाचे फालतू प्रश्न नको, मी वागन तीच योग्य आणि मला कोणीच काही शहाणपणा शिकवायचं नाही. त्यांची ओळखच काय. आणि ही कार्टी घरात असेपर्यंत माझा मुलगा मला मेलाय. म्हणतात भांडण नको, गप्प बस की कारभार नाही. नवीन नवरी समोर काय तमाशा लावलाय? श्रावणी बाळा साडी बदलून घेत जातो. तर चल मी तुला दाखवतो साडी कुठे बदलायची. त्या रूम मध्ये चाललेली असते श्रावणी. लगेच शोभा म्हणते थांबा थांबा थांबा, साडी बदलायला. आमचं घर म्हणजे तुमच्या बापाचा बंगला नाही, साधी खोली आहे. साडी बिडी इथे खोलीत नाही बदलायची असेल तर बाथरूम मध्ये जायचं आणि तिथे साडी बदलायची. बाथरूम मध्ये जाऊन साडी बदलायला. काय बोलायली अण्णा आता शोभीला ओरडतात. आई म्हणते बरोबर बोलती ती, साडी बाथरूम मध्ये जाऊनच बदलायची. काय असते ना याची ओळख मिनिस्टरच्या पुरीला कळू दे की, बरोबर गरिबीची ओळख करून देते मी. तुझ्या अण्णाच्या डोक्यावरून चाललेलं असतं. घरातल्या ज्या बायका वागत असतात त्या अण्णाला आणि शुभूला अजिबात आवडत नसतं. पण प्रत्येक वेळेला वाद का म्हणून दोघेही शांत बसत असतात. काय बोलताय, काय वागताय, एकदा तरी विचार करा. शुभू सारखा म्हणत असतो अरे वागण्याचा विचार तरी करा. मी आता माणुसकी बाथरूम मध्ये साडी बदलणार, तुम्ही माणुसकी विकून खाल्ली की काय? शोभा म्हणते तर आम्ही नाही बदलले का इतके दिवस बाथरूम मध्ये, की आम्हाला रूमा होत्या? तुझ्या बायकोला बदलू दे की, बाथरूम मध्येच बदलायची, घरात बदलायची नाही. म्हणून घरात आली ना मग वाग की तसं. अटी मान्य केल्यात ना त्या करायलाच लागणार तिला. श्रावणी म्हणते शुभू शांत हो, भांडू नकोस, मी बदलते बाथरूम मध्ये साडी, काय हरकत नाहीये. तू माझ्यावरून भांडू नको बरं प्लीज. कुठे? मला काहीच प्रॉब्लेम नाहीये, बदलते मी साडी, पण बाथरूम कुठे? शोभा म्हणते बाहेर. बाहेर बाथरूम? हो, बाहेरच तुला साडी बदलायला लागणार. आता शोभाकडे बघतच राहते की बाहेर कशी साडी घालायची. श्रावणी आता दबक्या पावलाने बाहेर चाललेली असते, कारण तिला बाथरूम मध्ये साडी बदलायची असते. छोटंसं बाथरूम असतं, तिथे उभं राहता येत नसतं, तर ती साडी कशी बदलणार? परिस्थिती आली आहे, त्याच्यावर मात करायची असते आणि शुभू बरोबर सुखाने संसार करून दाखवायचं असतो. तेवढ्याशा बाथरूम मध्ये साडी बदलत असते ही श्रावणी. म्हणते मला कळतच नाहीये मी कशी नेसू ही साडी. तिला साडीच नेसता येत नसते. आता अपर्णा काकू जे बोलली तिला आठवायला लागलेलं असतं. काय नेसली आहे श्रावणी, अशी नेसतात का साडी? करते तू उभी राहा फक्त. आता अपर्णा काकू तिला साडी नेसून द्यायची, तो प्रसंग तिला आठवायला लागलेला असतो. श्रावणीला साडीच घालता येत नसते. अपर्णा काकूने शिकवलेली असते आत्ताच नीट बघून घे, सासरी केल्यावर तुझी साडी तुलाच घालायला लागणार, कोण घालून देत नसतं. काय ग लगेच शिकवलेलं असतं श्रावणीला साडी कशी नेसायची, तिने बरोबर ती लक्षात ठेवलेली असते. तरी पण साडी नेसणं इतकं सोपं नाही, श्रावणीला ते अवघडच जाणार. अशी साडी नेसून दिलेली असते. अपर्णा काकू म्हणते खूप खूप गोड दिसते श्रावणी, तू खूप छान दिसते तुला ही साडी. काळा टिक्का लावलेला असतो अपर्णा काकूने, नजर नाही लागू नये म्हणून. आता ही साडी नेसायची म्हणजे संकटच उभा राहिलेलं असतं श्रावणीच्या पुढे. एक तर एवढीशी जागा, त्यात साडी असली आणि ही साडी श्रावणीला नेसायची असते. डोळ्यात पाणी आलेलं असतं, पहिल्या क्षणाला डोळ्यात पाणी आलेलं असतं. इथून तिची सुरुवात असते संसाराची. मी म्हणते नेसलेली साडी सोडली आणि दुसरी साडी नेसताच नाही आली तर मी काय करू, कारण तिला साडी नेसताच येत नसते. ती म्हणत असते आता ही आहे ती साडी काढली आणि परत दुसरी साडी जर नाहीच घालता आली तर मी काय करू, कशी जाणार?
आता श्रावणी रडकुंडीला रडतच असते डायरेक्ट. आता करू तरी काय मी, तिला काही सुचत नसतं विचारीला काय आणि कसं करायचं. मी स्वतःची समजूत काढते. श्रावणी नाही 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 नाही, तुला असं घाबरून खचून चालणार नाहीये. साडी तुला व्यवस्थित नेसायची आणि तुला नेसता येणार आहे. साठी आली आहेस ना, मग त्याच्याबरोबर खंबीरपणे उभं राहायचं आणि साडी ही नेसून दाखवायचीच आहे. प्रयत्न करायला लागलेली असते साडी नेसण्याचा. खरं तर तिच्यासाठी खूप खूप मोठा टास्क असतो साडी नेसणं म्हणजे. तरी सुद्धा आता सासूबाईंनी शिक्षा दिली आहे म्हटल्यावरती तिला पूर्ण करायला लागतेच. ती साडी नेसण्याचा प्रयत्न करतच असते बिचारी. इकडून तिकडून साडी नेसायला सुरुवात करतच असते. तेवढ्यात काय त्या बाथरूम मध्ये झुरळ दिसलेलं असतं. इतकी जोरात ही श्रावणी किंचाळलेली असते. अरे बापरे, की बस खूप खूप घाबरलेली. झुरळ पळतच सुटलेली असते. शुभू ती का किंचाळली म्हणून शुभू सुद्धा घाईघाईने अगदी काळजीने बाहेर येतो. श्रावणी काय झाले, का ओरडतीये, धडपडत मागे आलेली असते. शुभूने तिला सावरलेली असते. शुभू आणि श्रावणी एक नजर झालेली असते. एकमेकांकडे बघण्यात अगदी मग्न झालेले असतात. अगदी छान आणि गोड अशी लग्नानंतर त्यांची भेट झालेली असते. हक्काने अधिकाराने श्रावणीला सावरलेलं असतं आणि श्रावणी मात्र एकटक प्रेमाने शुभूकडे बघत असते. शोभा सुद्धा आलेली असते ही का किंचाळी म्हणून बघायला. बघते तर काय, श्रावणीने शुभूला पकडलेलं असतं आणि शुभूने खूप चांगल्या प्रकारे तिला असं सावरलेलं असतं. अयो बायो, हा तमाशा. तिथल्या आसपासच्या सगळ्या बायका जमा झालेल्या असतात. शुभूचं आणि श्रावणीचं हे काय चाललंय तेही बाहेर सगळी कॉलनी जमा झालेली असते. तरी पण शुभूला आणि श्रावणीला भान राहिलेलं नसतं. बायका हसत असतात, कुजबूज करत असतात, एकमेकींना टाळ्या देत असतात की शुभू आणि श्रावणीचं हे काय चाललंय. एवढा सगळा गोंधळ आहे तरी सुद्धा या दोघांना भान राहिलेलं नसतं. हे मात्र एकमेकांमध्ये पक्के हरवून गेलेले असतात. त्यांना काहीच कळत नसतं. कॉलनीतल्या सगळ्याच बायका जवळ आलेल्या असतात, हसत असतात, काय काय बोलत असतं त्यांच्याकडे बघून. शुभू आणि श्रावणीवर काही एक परिणाम होत नसतो. यांना काही भानच राहिलेलं नसतं की आपण घरात नाही तर कॉलनीमध्ये आहोत आणि तेही उघड्यावर आपण एकमेकांच्या मिठीत आहोत. त्यांना काहीही कळत नसतं किंवा भानच राहिलेलं नसतं. शोभा मात्र रागारागाने बघते की यांचा काय तमाशा चाललाय तोही कॉलनीत. आता मात्र बायका येतात, अगदी जवळ येऊन उभं राहिलेले असतात. कुणी कौतुकाने हसतं तर कुणी काय बोलत असतं. पण याचं मात्र यांना भान नाही, त्यामुळे यांना काही ऐकायला जातच नसतं. सहज बघते इकडे तिकडे तर काय एवढ्या बायकांचा घोळका जमलाय. श्रावणी इतकी घाबरते की आता काय करायचं. सगळ्या बायका तर अगदी जवळ येऊन उभं राहिलेले असतं. बघतो तो इतकं लाजल्यासारखं होतं शुभूला. आता हिला सोडताही येत नसतं आणि पटकन पळूनही जाता येत नसतं. ओरडत का होतीस, दोघंही सावरलेले असतात. आता झुरळे रे आतमध्ये, कशी साडी बदलू तूच सांग बरं. त्याची भीती वाटते आणि श्रावणी परत शुभूच्या गळ्यात पडलेली असते. हसायला लागलेलं असतं. झुरळाची भीती वाटते आणि घट्ट अशी मिठी मारलेली असते श्रावणीने परत एकदा शुभूला सगळ्या बायकांच्या समोर. बायका तर काय आता बघतच थांबलेले असतात नवरदेव नवरीची कहाणी. आता बघू शुभू श्रावणीला कसं सावरणार आणि झुरळापासून किंवा घरातल्या झुरळांपासून कसं वाचवणार. श्रावणीला प्रत्येक वेळेला कोणते कोणते नवीन नवीन संकट येणार आणि सगळे संकट पार करण्यासाठी शुभू तिला मदत करणार का, हे जर बघायचं असेल मित्रांनो तर बघायला लागणार आहे आपल्याला. पुढचा भाग हा भाग इथेच संपतो. व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद मित्रांनो.